नमस्कार, जय भीम, जय जोहार, जय सेवा। नागपुर मनपा 2026 का चुनावी माहौल गर्म हो चुका है। इस समय हम प्रभाग 2 के कपिल नगर के बुद्ध विहार परिसर में है। मेरे पीछे देख सकते हैं एक सुंदर एक कपिल वस्तु बुद्ध विहार है। इस परिसर में कुछ मतदाता है, इनसे हम रूबरू होने जा रहे हैं। किस समस्या से वो सुलझे हैं, किस समस्या से सुलझने वाले हैं, कौन उनकी समस्या हल कर सकता है, इससे हम जानते हैं। हमारे साथ नमस्ते काका। काका नमस्ते। नमस्ते। काय नाव आहे आपलं? बनसोड। बनसोड। काय म्हणतात तुमच्या प्रभागामध्ये कोण कोण उमेदवार आहे, काही माहित आहे तुम्हाला? आता उमेदवार आता इथे गाड्या फिरते ते आहेत तो बाबा. हो का? मागच्या वेळेस कोण होतं इथलं नगरसेवक? दिनेश सांगोळे. काय काही काम केलेलं आहे त्यांनी? काही केलं नाही, गटर हे ते सडक रोड. अच्छा, तुमच्या परिसरामध्ये काही कामं झाले आहे काही? हो काही झालं. कोणकोणते काम झालेले आहे? सांगणार तुम्ही, चांगले बोलणार मग का? बरं, 15 तारखेला मतदान करायला जाल तुम्ही? बिलकुल बिलकुल। नमस्कार काका। नमस्कार। काय म्हणता, तब्येत वगैरे ठीक आहे? मी पुरुषोत्तम जांगडे, हा, प्रभागाचा नागरिक आहे मी. माझे असं मत आहे की जे अगोदर नगरसेवक होते त्यांनी कामं केले, बरेच केले. रोड बनवले, गटर लाईन, त्यांच्यासाठी आता वाचलं काहीच नाही. म्हणजे संपूर्ण इथचा विकास झालेला आहे. आता लोकांच्या समस्या म्हणजे जे गरीब जनता आहे त्यांच्याकडे आपण नगरसेवक ढुकून नाही पाहत, वळत नाही. त्यांना काय समस्या आहे, त्यांना जरूरत कशाची आहे, म्हणजे एकदमचे निवडून गेले की झाले ते झाले असं. आणि रोड बनवल्यानंतर म्हणजे विकास झाला असं नाही आहे की जनतेच्या बी प्रश्न असते, त्यांच्याकडे बी लक्ष करायला पाहिजे. बरं, इथे पाण्याची सोय वगैरे आहे? पाणी वगैरे आहे, रोड बी झाले. नाल्या वगैरे? नाल्या तर त्या बुजत राहतात. मग त्याचं काही त्याच्या ते मग वर्षानंतर एंडिंगला, म्हणजे पावसाळ्यामध्ये करतात का? पावसाळ्यामध्ये, इतर दिवस नाही वर्षभर याची कंप्लेंट वगैरे तुम्ही करता? आणि 5 वर्ष झाले जे ज्यामधून आपल्याला पाणी येतो, सप्लाय होतो, जे टंकी आहे, 2-2 वर्ष सफा नाही होत. 2-2 वर्ष? हे बहुत मोठी. मग पाणी तसंच पाजलं जाते का इथल्या लोकांना? गाड बसलेली असते, खूप ट्रकने गाड निघते ते. 2-3 वर्ष टंकीमधनं. तर असं समस्या आहे. मग ही समस्या कोण हल करू शकते तुमची? हे नगरसेवक करू शकतात किंवा मग तुमच्या लक्षामध्ये असेल ना कोणी नगरसेवक किंवा कोणता पक्षाचा नगरसेवक? मी काय म्हटलं की 2-2 वर्ष सफा नाही होता, हे नगरसेवकाचं काम आहे किंवा स्थानिक आमदाराचं काम आहे. नाही, याच्याकडे कोण लक्ष देऊ शकते असं का कोण वाटतं तुम्हाला? वाटते म्हणजे आता तळागाळातला व्यक्ती कोणी तुमच्या लक्षात आहे का? सांगोळे आहे, ठीक आहे, मनोज सांगोळे, आमचे यादव. अच्छा, म्हणजे त्यांचं काम चांगलं बरं वाटतं तुम्हाला? नवनिर्वाचित आहेत. सर है जो सोशल वर्क करते हैं। नमस्ते सर। नमस्ते, जय संविधान, जय भीम। मैं सूबेदार गुणवंत सोमकुंवर, प्रभाग 2 का एक नागरिक हूँ जो भी आने वाले 15 तारीख को मतदान करने जाऊंगा। अभी आपने एक सवाल पूछा, बड़ा अच्छा सवाल पूछा कि जनता किसको देगी, ये बहुत बड़ी बात है। और क्यों देगी? देखो, जनता को क्या चाहिए? मूलभूत सुविधा। और मूलभूत सुविधा कौन देता है? एक अच्छा नगर सेवक जो एक फोन पे उपलब्ध हो, जो जनता उसका हाथ पकड़ के काम करा सके, समय पे, रात बेरात एक काम आ सके। जो उम्मीदवार रहता है उसमें कौन कौन सी क्वालिटी होनी चाहिए, क्या लगता है आप? मैं यही कह